हरे कृष्ण. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की अधिक मास, मलमास, ज्याला पुरुषोत्तम मास असं सुद्धा म्हटलेलं आहे, तर तो येत आहे. तर याची सर्व भक्तांनी तयारी करायला पाहिजे. कारण या महिन्यामध्ये काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे, हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. हा अधिक मास भक्तांची अधिक प्रगती करण्यासाठी, भक्तिमय जीवनामध्ये अधिक प्रगती, या जन्मामध्ये सुद्धा आणि पुढच्या जन्माची सुद्धा तयारी आहे. त्यामुळे वर्षामध्ये जेवढे काही व्रत, मास येतात, या सर्वांमध्ये पवित्र हे 3 वर्षामधून एकदा येणारं जे व्रत आहे, अधिक मासचं व्रत आहे, हे सर्व भक्तांनी गंभीरतेने पालन केलं पाहिजे, असं शास्त्राचं म्हणणं आहे, साधुसंतांचं म्हणणं आहे. त्यामुळे भक्तांनी विशेष वेळ काढून ठेवायला पाहिजे या महिन्यामध्ये. मग काय करायला पाहिजे? हा महिना जो आहे, या महिन्यामध्ये अधिक गोष्टी करायला पाहिजे. त्याचं नावच आहे अधिक, कारण हा अधिक आला होता. वर्षामध्ये 12च महिने असतात ना, त्यापैकी हा एक एक्स्ट्रा महिना आलेला आहे, 13वा महिना आलेला आहे. तर हा 3 वर्षातून एकदा, त्याला इंग्रजीमध्ये लीप इयर असं म्हणतात. आणि याचं नाव पूर्वी मलमास होतं, कारण त्याला कोणी विचारत नव्हतं. हा भगवंतांकडे गेला, भगवान श्रीकृष्णांना शरण गेला आणि मग भगवंतांनी सांगितलं की आजपासून तुमचं नाव पुरुषोत्तम होईल. पुरुषोत्तम म्हणजे भगवंतांनी ज्यांचं स्वतःचं नाव, उत्तमात उत्तम असा पुरुष, पुरुषोत्तम, हे स्वतःचं नावच त्या महिन्याला दिलेलं आहे. आणि त्यामुळं हा महिना भगवंतांच्या नावाने ओळखला जातो. याच्यामध्ये जे काही आपण भक्तिमय आणि आध्यात्मिक कार्य करतो, ते कार्य याच्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये करायचं, जेणेकरून त्याचा अधिक लाभ आपल्याला होईल आपल्या जीवनामध्ये. जे सांसारिक कामं आहेत ते कमी प्रमाणामध्ये करायचे आणि जे अधिक कामं आहेत ते भक्तिमय कामं करायचे. आणि म्हणून या महिन्यामध्ये काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. तर बऱ्याच गोष्टी आहेत, आपण प्रयत्न करूया जेवढं सांगता येईल. सर्वात पहिली गोष्ट, ब्रह्ममुहूर्तावर उठायला पाहिजे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्य उगवण्याच्या अगोदर 1.5 तास. तर नेहमीच जे भक्त आहेत, हरिभक्त आहेत, सकाळी उठतात, काकडा करतात, मंगल आरती करतात. परंतु जे भक्त नाहीत त्यांनीसुद्धा, किंवा जे या मार्गामध्ये नाही आहेत त्यांनीसुद्धा ह्याचं पालन केलं पाहिजे. यासाठी सांगितलं जातं की सूर्य उगवण्याच्या अगोदर 1.5 तास उठा आणि त्या उठल्यानंतर नामस्मरण केलं पाहिजे, पूजापाठ केला पाहिजे. आपण ब्रह्ममुहूर्तावरती केलं पाहिजे, विशेष करून नामस्मरण केलं पाहिजे. याचा हजारो पटीनं लाभ होणार आहे. याला साधारणपणे घेऊ नका, कारण आज नामस्मरण करणं आणि अधिक मासामध्ये नामस्मरण करणं, याचं हजारो गुणा त्याचं फळ आपल्याला भेटणार आहे. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठणे आणि थंड पाण्याने, आता तर उन्हाळ्याचे दिवस आहेत, थंड पाण्याने आपण स्नान करू शकता. थंड पाण्याने स्नान करण्याचा संकल्प आपण सर्वांनी घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, की आपलं जे भजन आहे, त्या भजनामध्ये आपण वाढ करायला पाहिजे. किती वाढ करायला पाहिजे? तर आपण भजनामध्ये समजा आपण 1 माळ नामस्मरण करतो, 10 मिनिटं करतो, तर 20 मिनिटं करा, 40 मिनिटं करा. जे 16 माळा करत आहेत त्याने 32 करण्याचा प्रयत्न करा, 25 करण्याचा प्रयत्न करा. असा एक संकल्प आपण घ्यायला पाहिजे की मी या अधिक मासामध्ये, या 31 दिवसामध्ये मी विशेष काहीतरी नामस्मरणाचा संकल्प घेणार. त्याच्यामुळे काय होईल? आपली भक्तीमध्ये प्रगती होईल आणि याचं हजारो पटीनं पुण्य आपल्याला लाभेल. तिसरी एक अजून गोष्ट आहे की या महिन्याचं नाव पुरुषोत्तम आहे. तर पुरुषोत्तम नावाने काही 2-3 गोष्टी शास्त्रामध्ये आहेत. सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांना माहितीच आहे, भगवद्गीतेचा 15वा अध्याय. भगवद्गीतेचा जो 15वा अध्याय, त्याचं नाव आहे पुरुषोत्तम योग. तर हा भगवद्गीतेचा अध्याय, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 20 श्लोक आहेत. तर हे 20 श्लोक वाचण्यासाठी कमीत कमी 10 मिनिटं लागतात आपल्याला साधारणपणे. तर आपण दररोज दिवसातून कमीत कमी एकदा तरी हा अध्याय वाचायला पाहिजे. तशी पूर्ण गीता वाचण्याचा संकल्प सुद्धा तुम्ही आपण करू शकता, कारण ते पुरुषोत्तम भगवंतांनी सांगितलेली गीता आहे. त्यामुळे हे जे पूर्ण व्रत असतं ना, हे सगळं पुरुषोत्तम भगवंत म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांच्या नावाने करायचं असतं. त्यांना समर्पित हा अधिक मास आहे. कारण ती अधिक मास ही एक देवता आहे, देवी आहे आणि तिचा भगवंताशी विवाह झालेला आहे. त्यामुळे भगवंताची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी आपण भगवद्गीतेचा अध्याय वाचा. 15वा अध्याय आपण वाचू शकतो. पुरुषोत्तम योग आहे तो. आणि श्रीमद भागवतामध्ये सुद्धा ब्रह्मविमोहन लीला आहे. त्याच्यामध्ये ब्रह्माजी 10व्या स्कंदामध्ये 14वा अध्याय. तर त्याच्यामध्ये भगवंताची पुरुषोत्तम स्तुती करतात. तर त्याच्यामध्ये पण पुरुषोत्तम नाव आलेलं आहे. तर ती स्तुतीसुद्धा जी ब्रह्माजींनी भगवंतांची केलेली आहे, ती आपण वाचू शकता. हे एक विशेष. हे पाठ असतात वेगवेगळे आणि तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळे पाठ पण करू शकता. सचीसुत अष्टकम आहे, षडगोस्वामी अष्टकम आहे आणि चौराग्र गण्यम पुरुषम नमामि, ते पण याच्यामध्ये पुरुषाचा उल्लेख आहे. तर ते पण अष्टकम आहे, ते म्हणू शकता चौराष्टकम. आणि जगन्नाथ अष्टकम,
भगवान जगन्नाथ जे जगन्नाथपुरीमध्ये राहतात ते पण पुरुषोत्तम, कारण त्या क्षेत्राचं नाव जगन्नाथपुरीचं नावच पुरुषोत्तमपुरी आहे आणि त्यामुळे जगन्नाथ श्रीकृष्णच आहेत. तर त्यामुळे जगन्नाथ अष्टकम आपण सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करू शकतो. दिवसातून एकदा आपण ते अष्टकम म्हणू शकता. तसं शास्त्राचं आणि साधू संतांचं म्हणणं आहे. तर दररोज आपण पुढची गोष्ट आहे गोसेवा करू शकता. तर गोसेवा करायला पाहिजे, कारण गायीची नेहमी सेवा करणं योग्यच आहे. पण असा एक संकल्प तुमचा होऊ शकतो की दररोज गायीला घास दिल्याशिवाय आपण जेवण नाही करायचं, प्रसाद नाही ग्रहण करायचा 1 महिनाभर. तर आपण जी भारतीय वेदलक्षणा देशी गाई आहे तिला गोग्रास देऊनच आपण जेवण करण्याचा संकल्प करू शकता. याचंही फार मोठं पुण्य किंवा भक्तीमध्ये आपल्याला याचा फार लाभ होणार आहे, कारण गायी भगवंतांना प्रिय आहे. गोपाळ कृष्ण भगवान की जय. तर आपण एकदम 31 गोष्टीचं किंवा 33 गोष्टीचंही महत्त्व आहे याच्यामध्ये. तुम्ही 31 दिवस आहेत तर 31 दिवस एक गोष्ट करा. उदाहरणार्थ अन्नदान करायला सांगितले. रोज एका वैष्णवाला, ब्राह्मणाला किंवा एका भक्ताला तुम्ही भोजन घालू शकता, अन्नदान करू शकता, वस्त्रदान करू शकता किंवा एकाच वेळेला एकाच दिवशी तुम्हाला जर शक्य नसेल तर एकाच दिवशी तुम्ही 31 लोकांना, आणि काही ठिकाणी 33चाही उल्लेख आहे, कारण हा मलमास जो आहे हा प्रत्येक वर्षी 11 दिवस एक्स्ट्रा येतात. म्हणजे सूर्यवर्ष आणि चंद्रवर्ष यांच्यामधला हा फरक असतो. तर ते 11 मिळून 33 दिवस होतात आणि थोडे 1-2 दिवस इकडे तिकडे होतात. तर त्यामुळे आपण काही ठिकाणी 31, काही ठिकाणी 33 असं आम्ही पाहतो. तर वाटलं तर जसं आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये धोंड्याचा महिना 33 अनारशी करायचे किंवा 33 मालपुवा बनवायचा, असं 33 काही गोड पदार्थ बनवतात आणि ते वाटतात किंवा 33 ब्राह्मणांना भोजन घालणे, 33 वैष्णवांना भोजन घालणे, काही सद्गृहस्थ असतात, हरिभक्त असतात, अशा 33 जोड्या पती पत्नीच्या जेवायला घालणे, त्याचं फार मोठं महात्म्य सांगितलेलं आहे. याचा अर्थ एकच आहे की तुमचं या महिन्यामध्ये दररोज ते कार्य झालं पाहिजे, नित्यनेमाने ते कार्य झालं पाहिजे आणि त्यामुळे 33 भगवद्गीता तुम्ही वितरण करू शकता, तर ग्रंथदान करू शकता. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की अधिक महिन्यामध्ये तुम्ही दीपदान केलं पाहिजे. ते हरिभक्तांना सर्वांनाच माहिती आहे की दिवाळीमध्ये कार्तिक महिना येतो आणि आपण भरपूर दीपदान करतो. परंतु आत्ता जे आपण दीपदान करतो ते विशेष आहे. असं म्हटलेलं आहे की कार्तिक महिना तर भगवंतांना प्रिय आहेच, नाही असं नाही, राधाराणीचा विशेष महिमा आहे तो. परंतु हे जे दिवादान करण्याचं आहे याचं हजारो पटीनं जास्त पुण्य फळ आपल्याला आता अधिक महिन्यामध्ये भेटणार आहे. मी अतिशयोक्ती नाही करत आहे. शास्त्र प्रमाण आहे की तुम्ही तुळशीची काडी घ्या वाळलेली, त्याला कापूस लावा, तुपामध्ये बुडवा गाईच्या आणि भगवंतांना दिवसातून कमीत कमी एकदा तरी अर्पण करा, जसं आपण कार्तिक महिन्यामध्ये करतो. तर याच्यामुळे हजारो पटीनं लाभ तुम्हाला, कार्तिकपेक्षा सुद्धा पवित्र अधिक मास मानलेला आहे. म्हणून आमचे हरिभक्त कधी एकदा अधिक मास येतो याची 3 वर्षे वाट बघत असतात, कारण ते एक लॉटरी आहे भक्तांसाठी, बंपर धमाका आहे भक्तांसाठी प्रगती करण्यासाठी, आणि भगवंत फार प्रसन्न होतात. दुसरी गोष्ट आहे की आपण नदीमध्ये स्नान करा, तीर्थामध्ये जाऊन स्नान करायला पाहिजे. एकदा तरी ह्या महिन्यामध्ये स्नान करायला पाहिजे आपण. मग आपण पंढरपूरला जाऊ शकता, काशीला जाऊ शकता, नाशिकला गोदावरीचं स्नान करू शकता, अयोध्येला शरीमध्ये स्नान करू शकता, उज्जैनला जाऊ शकता. जिकडं आपल्याला शक्य आहे तिकडे आपण जाऊ शकता आणि त्या तीर्थामध्ये राहायला पाहिजे. कमीत कमी तीर्थामध्ये राहण्याचा 3 दिवसाचा नियम आहे, परंतु तुम्ही कमीत कमी 1 रात्र तरी त्या ठिकाणी काढायला पाहिजे. तर अशा प्रकारे तीर्थवास आपण याच्यामध्ये केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या तीर्थामध्ये गेल्यानंतर कथा श्रवण केली पाहिजे संतांच्या मुखातनं. ते फार महत्त्वाचं आहे. कथा, भागवत कथा, अनेक ठिकाणी भागवत कथा चालू आहेत. मला माहिती आहे की आपल्या इकडे भरपूर भागवत कथेचं आयोजन चालू आहे बऱ्याच ठिकाणी. अधिक मास पंढरपूरमध्ये सुद्धा फार मोठा सप्ताहाचं नियोजन या अधिक मासामध्ये करण्यात आलेलं आहे. लाखो लोकांचं नियोजन करण्यात आलेलं आहे. अशा तीर्थाच्या ठिकाणी भागवत कथा चालू आहेत बऱ्याच ठिकाणी, तिकडे आपण ऐकलं पाहिजे. आणि नदीमध्ये स्नान केलं पाहिजे, 2-3 वेळा दिवसातून स्नान केलं पाहिजे नदीमध्ये. आणि ज्यांना जायला जमणार नाही किंवा दररोज आपल्याला नदीचं स्नान कसं होणार, तर घरामध्ये तुम्ही गंगाजल घेऊ शकता, यमुनेचं जल, सरस्वतीचे, तुमच्याकडे जे जल तुम्ही आणलं असेल तीर्थाला गेल्यानंतर चा 1 थेंब पाण्याच्या बादलीमध्ये टाका गंगाजल आणि त्याने आंघोळ करा आणि गंगेचं स्मरण करा. गंगेच्या यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन सन्निध्यम करून, तर असं तुम्ही स्मरण करू शकता की अशा प्रकारे आपण हे जे स्नानाचा विधी आहे, आणि ते गंगाजल पण तुमच्याकडे नसेल, कमीत कमी त्या गंगेचं स्मरण करा, तुम्हाला गंगा स्नान केल्याचं पुण्य. गंगाचं स्मरण
नुसतं म्हणा तरी तुम्ही मुखाने गंगा गंगा यमुना यमुना. तर अशा प्रकारे तुम्ही घरी राहून सुद्धा महिनाभर आपण हे स्नान करू शकता आणि परिक्रमा करू शकता. तर घरामध्ये आपण काही परिक्रमा करू शकतो, जसं की तुळशीची परिक्रमा करू शकतो, मंदिरांची परिक्रमा करू शकतो. तुळशी महाराणी आहे तिला नित्य न चुकता संकल्प करा की 31 दिवस मी जल देणार. हरिभक्त नेहमीच देतात आपले, परंतु विशेष न चुकता तुळशीला जल देणार मी आणि तुळशीला कमीत कमी 4 प्रदक्षिणा घालणार, मंदिराला मी 4 प्रदक्षिणा घालणार. तर असा संकल्प आपण न चुकता करायला पाहिजे. समजा सकाळी चुकलं तुमच्याकडून, दुपारी करा, दुपारी चुकलं संध्याकाळी करा, पण करा. आणि अशी काही एखादी वही बनवा, त्यामध्ये लिहून ठेवा तारखेनुसार. 31 दिवसाचं हे व्रत आहे आणि याच्यामध्ये हे करायचं आहे आपल्याला. आणि तुळशीपत्र जे आहे भगवंतांना फार प्रिय आहे. तुलसी कृष्ण प्रेयसी. तर या तुळशीचे जे दल आहेत, मंजरी असू द्या किंवा पानं असू द्या, तर 108 पानं दररोज अर्पण करायची भगवंताच्या चरणावरती. श्रीकृष्णांचा फोटो असेल किंवा विठ्ठलाचा मूर्ती असेल तुमच्याकडे, तर त्याला तुम्ही, किंवा मंदिर असेल गावामध्ये कुठे प्रभू रामचंद्राचं, श्रीकृष्णाचं, विष्णूचं, तर तिकडे जाऊन तुम्ही हे तुळशीपत्र भगवंताच्या चरणावर अर्पण केलं पाहिजे. हा एक संकल्प तुम्ही करू शकता. याचं अनन्यसाधारण महत्त्व शास्त्रामध्ये आहे. आणि तसेच हे जे ब्रह्मचर्य पालन हा एक विषय आहे. तर या 31 दिवसामध्ये आपण जरी गृहस्थ असाल तरीसुद्धा ब्रह्मचर्य व्रताचं पालन हे आपण केलं पाहिजे. जे ब्रह्मचर्य पालन करतात, शुद्ध राहतात, तर भगवंतांना ते फार आवडतं. विशेष म्हणजे दानाचा महिमा या महिन्यामध्ये सांगितलेला आहे, तर तुम्ही दान करण्यामध्ये पण मागं पुढं पाहू नका. अधिक महिन्यासारख्या ऑफर परत 3 वर्षानंतरच भेटणार आहे. अन्नदान करा, वस्त्रदान करा, गोदान करा, जेवढं सोनं दान करा, बऱ्याच काही गोष्टी तुम्ही दान करू शकता. तर याच्यामध्ये आपल्याकडे आहेच, महाराष्ट्रामध्ये प्रथा आहे, धोंड्याचा महिना, मग जावाई बोलवा आणि त्याला सोन्याची अंगठी घाला आणि मग कपडे करा. हा ठीक आहे, पण जावायलाच बोलवा असं काही कुठं लिहिलेलं नाही आहे. तर वैष्णवांनाही बोलवू शकता आणि आपण हे कार्य करू शकता. तर विशेष करून अन्नदान करा आणि वस्त्रदान, या 2 गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत सध्या. तर जे वैष्णव असतील त्यांना विशेष करून तुम्ही आपल्या आसपास जे मंदिर असतील, तिथे कोणी ब्रह्मचारी गृहस्थ राहत असतील, चांगले सदवैष्णव असतील, वस्त्रदान करा आणि अन्नदानसुद्धा मोठ्या प्रमाणावरती करा. फक्त योग्य व्यक्तीला करा, कारण अपात्र व्यक्तीला जर तुम्ही दान केलं तर त्याचं तुम्हाला वाईट फळ भोगावं लागेल. तर जे नामजप करतात, नामधारी आहेत, अशा व्यक्तींना आपण अन्नदान करा आणि सत्संगामध्ये जाऊ शकता, हरिकथा ऐकू शकता. तर विशेष अजून काही त्याग आहेत जे करणे तुमच्या शक्य असेल तर तुम्ही करू शकता. जसं एवढा महिना आपल्याला जमिनीवर झोपू शकता तुम्ही. तर जमिनीवर झोपलं तर ते एक थोडंसं वैराग्याचं प्रतीक आहे आणि म्हणजेच सुखी साधनांचा त्याग करणं आणि जास्तीत जास्त भगवंतांचं स्मरण होणं, याच्यासाठी हा उपाय आहे. जमिनीवर झोपण्याचा प्रयत्न ज्यांना शक्य आहे ते करू शकतात. आणि जे 4 नियम आहेत, पहिलं मी सांगितलंच की व्यभिचार नाही करायचा, मांसाहार नाही करायचा, नशापान नाही करायचा, जुगार नाही खेळायचा. याचं कडक पालन, थोडंसुद्धा त्याच्यामध्ये काही नको, तर आपण या महिन्यामध्ये करायचं आहे. आणि बरेच जण असं संकल्प घेतात की एक वेळ जेवणार वगैरे, तर आपण तोही संकल्प घेऊ शकता की एकच वेळ जेवायचं दिवसामधून आणि बाकीच्या वेळी मग तुम्ही काही पाणी वगैरे पिऊ शकता दिवसभर. तर एक थोडीशी तपस्या आहे आणि या तपस्येद्वारे आपण भगवंतांना प्रसन्न करायचं आहे. तर कोणत्याही एका आवडत्या वस्तूचा त्याग तुम्ही करू शकता. पण तुम्हाला जास्त आंबे आवडतात, आता आंब्याचा सीझन आहे म्हणा, तर आंब्याचा त्याग करू शकता. तर असंही काही जे तुम्हाला आवडतं त्याचा त्याग करा. जे आवडत नाही, आता म्हणून कारल्याचा त्याग करू असं नाही, तर जे आवडतं त्याचा तुम्ही त्याग करा भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी. हे का करायचं सगळं? तर या महिन्यामध्ये जे काही तुम्ही करणार याचं अनन्यसाधारण महत्त्व तर आहे. का तर याच्या भक्ती मार्गामध्ये प्रगती होते आपली. इव्हन तुम्ही एखादा संसारी भौतिक व्यक्ती आहात, तुम्हाला जर एखादं कार्य पूर्ण करायचं आहे तर तुम्ही संकल्प करा. पहिल्या दिवशी हातामध्ये पाणी घ्या आणि ज्याच्यामध्ये ओम केशवाय नमः, नारायण माधवाय नमः, भगवंताचं स्मरण करा आणि संकल्प सोडा त्या दिवशी की माझं हे कार्य पूर्णत्वास जाऊ द्या. एखाद्याला मूल होत नाही आहे तर तुम्ही असे शास्त्रामध्ये कथा आहेत, मी त्याच्यावर नंतर एक वेगळी चर्चा करणारच आहे की एकाला मूल होत नव्हतं तर त्याने अधिक मासाचं पालन केलं आणि त्यांना मूल झालं भगवंताच्या कृपेनं. तर अशी आपली अडखळलेली कामंसुद्धा, भौतिक कामंसुद्धा अधिक मास व्रताचं पालन केल्यानं होतात. आणि एकच महिना तुम्हाला करायचा आहे, 100% याचा रिझल्ट आहे. तर सर्वांना माझं निवेदन आहे की आपण हा अधिक मास रविवारपासून चालू होतोय, तर आपण सर्वांनी या ठिकाणी
संकल्प करायचा आहे आणि संकल्प केल्यामुळे शक्ती प्राप्त होते. भगवंताचं नामस्मरण करून गुरूंच्या साक्षीने जेव्हा संकल्प करतो त्यावेळेला तो तडीत जातो. आपल्या सर्वांना निवेदन आहे, आपण आजच तयारीला लागा आणि लिहून काढा की आपण यापैकी काय काय करणार आहोत आणि भगवंताच्या साक्षीने संकल्प घ्या. आणि 1 महिना भौतिक कार्य आपण बघतो, लग्न नाही, कुठले बारसं नाही, काहीच नाही, कुठलेच कार्यक्रम होत नाहीत, कारण हे नाही करायला पाहिजे अधिक महिन्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे आता कुठं जायचं नाही लग्नाला वगैरे आणि कुठं फिरायलाही जायचं नाही आहे. सरकारने सांगितलेलंच आहे आपल्याला. तर काही खरेदी विक्री करायची नाही आहे. फक्त भगवंतांसाठी हा विशेष वेळ राखून ठेवायचा आहे. आपल्या सर्वांना अधिक मासच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि हा अधिक मास आपल्या जीवनामध्ये अतिशय सुफलता घेऊन येवो आणि आपलं कल्याण करो अशी भगवान श्रीकृष्णांच्या चरणी प्रार्थना करतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. धन्यवाद.